पुढची महत्त्वाची बातमी आहे। नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात आज नांदेड जिल्हा युवक काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील राज कॉर्नर ते महात्मा फुले चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। नीट परीक्षा पुन्हा घ्यावी ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती। नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकाराला एनटीए जबाबदार असून एनटीएच्या प्रमुखांनी राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षा घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी। फक्त ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचीच नव्हे तर देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी। ग्रेस मार्क्सची पद्धत रद्द करावी। नीटची परीक्षा एनटीए ऐवजी सीबीएसई मार्फत घ्यावी। या मागण्यांसाठी हा मोर्चा होता। एनटीएच्या माध्यमातून आमची एनटीएच्या माध्यमातून जी परीक्षा नीटची घेतली जाते, या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटला आणि पटण्याला 13 लोकांना अटक केलं। एकीकडे एनटीए म्हणते पेपर फुटला नाही, मग पोलिसांनी बेगुन्हा लोकांना का अटक केलं? आणि जर फुटला असेल तर मग एनटीए मान्य का करत नाही? त्यामुळे देशातल्या 23 लाख पोरांचं नुकसान झालेलं आहे। ग्रेस मार्कांची खैरात एनटीएनं वाटली आणि 75% मेरिट हे डुप्लिकेट आहे। त्यामुळे डॉक्टरसुद्धा डुप्लिकेट तयार होतील आणि हे डुप्लिकेट डॉक्टर देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरती लोकांचा आरोग्य व्यवस्थेचं नुकसान करतील, जीविताशी नुकसान करतील। म्हणून आमची युवक काँग्रेसच्या वतीनं मागणी अशी आहे की नीटची परीक्षा पुन्हा नव्यानं घेतल्या जावी आणि 1563 पोरांची नाही तर 23 लाख पोरांची परीक्षा घेतल्या जावी। आणि जोपर्यंत ही मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस नाही ही परत परीक्षा एनटीए सारख्या भ्रष्ट संस्थेच्या माध्यमातून नाही तर ही सीबीएसईच्या माध्यमातून घेतल्या जावी। कारण 18 पर्यंत सीबीएसई घ्यायची आणि सीबीएसई कडून घेत असताना एवढा सावळा गोंधळ झाला नव्हता, म्हणून एनटीए नाही तर सीबीएसई कडून घेतल्या जावी अशी आमची मागणी आहे। आणि